स्वामी समर्थ स्वामी महाराजांची प्रार्थना करून घेऊया। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सद्गुरु शिव गोरक्षनाथ महाराज की जय। सद्गुरु श्री गुरु महाराज की जय। ओम श्री महालक्ष्मी माता की जय। हर हर महादेव। सर्वांना आदेश। आताच या पौर्णिमेच्या दिवशी सगळ्या माता भगिनींनी वडाची तर पूजा केलीच असेल। वटपौर्णिमा झाली ना आता काहीतरी, मला माहिती नाही बरं का, तुम्हाला विचारतो। सगळ्यांनी बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं, प्रत्येकजण आपल्या हिंदू सनातन धर्मानुसार वडाची पूजा करत होते। तो वडच म्हणजे साक्षात मूळ ब्रह्म, आणि तो मूळ ब्रह्म म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज। आणि त्या स्वामी समर्थ महाराजांना अनेक महिला आपल्या प्राचीन कथेनुसार सत्यवानाचा आत्मा परत आणण्यासाठी आणि सत्यवानाचं आयुष्य वाढण्यासाठी, सावित्रीच म्हणतात ना, वेगळं काय नाव आहे, सावित्री मातेने ती पूजा अर्चना केली आहे आणि वडाला प्रदक्षिणा मारली होती। आणि त्याच्यामुळं ती जी परंपरा आपल्या काही चरित्रांमध्ये ह्या काही घटना आहेत, ह्या काही गोष्टी आहेत त्या लिहिलेल्या आहेत, आणि तेच आम्ही आज फॉलो करत आहोत। त्याच पद्धतीने काही महिलांनी मनापासून वडाची पूजा केली असेल असं मला वाटतंय, आणि काही पुरुषांनी पिंपळाला उलट्या प्रदक्षिणा मारल्या, हे मी पाहिलं का तुम्ही लोकांनी? आता का मारले आता ते महिलांनी समजून घ्यावं बाबांनी, तर काय माझा प्रश्न नाही आहे। तरी सांगायचं कारण असं आहे, तर काही महिलांना आपल्या आपल्या पतींची काळजी असते। क्वचित महिला अशा असतात तर काही पतिदेवांना त्रासही करतात। मी नाही म्हणत बरं का, नाही तर बोलते महाराज काही बोंबलायला लागले, पण जे आहे डोळ्यासमोर आहे ते तुमच्यासमोर मांडतोय मी। त्याच पद्धतीने काही पुरुषही उलट्या प्रदक्षिणा मारत होते, म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थांना। काय स्वामी समर्थ वटवृक्ष म्हणजे साक्षात मूळ ब्रह्म आहे। बघा, मुळामध्ये ब्रह्म आहे, जे वडाचं झाड आहे, आणि मधोमध विष्णू आहे, आणि टोकाला शिवाचं वास्तव आहे, त्यालाच मूळ ब्रह्म असं म्हटलं गेलेलं आहे। आणि जो कोणीही त्या वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला प्रदक्षिणा मारेल, म्हणजे महिला त्या दिवशी, तर त्यांच्या पतीचं आयुष्य वाढलं जातं आणि रोगांपासून त्यांचं निवारण होतं, आणि सुख शांती समृद्धीचं वास्तव्य तुमच्या घरामध्ये राहतं। अशा अनेक महिला तिथं वडाच्या झाडाला प्रार्थना करतात। आता काही महिला वडाची पूजा करता करता त्या ब्रह्माला पण आग लागली जाते, म्हणजे काळजीपूर्वक काही महिला पूजा करत नसल्यामुळे, तर वडाला आग लागल्यामुळे तर त्या वडाचं नुकसान पण होतं। मग ते चांगलं नाही आहे, ते पाप मानलं गेलेले आहे। न कळत आपल्या हातातनं चुकी होती, पण त्याच्यामध्ये तुम्ही पापाचे भागीदार होता। म्हणून काही महिला वडाच्या फांद्याही तोडतात, पण त्या फांद्या तोडणं योग्य आहे का अयोग्य आहे? अयोग्य आहे। वडाची फांदी तोडली तर ब्रह्महत्येचं पाप लागलं जातं, माहिती आहे तुम्हाला? नाही। काही महिलांना आळस असतात, कोण जाणार, कोण प्रदक्षिणा मारणार, अरे मग जाऊच नका। मग ते एक एक फांद्या कोणता तरी सांगतात तोडून आणा, आम्ही आमच्या नवऱ्याला घरीच आवळू, मग त्या पद्धतीने त्या घरातच आवळतात।
पण ते पाप कोणाला लागलं जातं याचा विचारही तुम्ही करा. आपल्या हिंदू सनातन धर्मानुसार आपली संस्कृती पाळणे खूप महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक महिलांनी हे पाळावंच, कारण की या सत्य घटना घडलेल्या आहेत. आता काही लोक आहेत ते मानत नाहीत, कारण की त्यांना मान्य करायचं नाही आहे, कारण की सनातन धर्माच्या विरोधामध्ये असल्यामुळे काही लोक याचा विरोधही करतात. पण प्रत्येक सनातनी हिंदू महिलांनी याच्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि आवर्जून वडाची पूजा करायची आहे. मग तुम्ही तुमच्या पतीला माना किंवा नका मानू, पण वडाची पूजा करा. एक परंपरा म्हणून तरी म्हणण्या भाव तरी पण देव पावतो, कारण की तुम्ही प्रदक्षिणा मारता ह्यालाच महत्त्व आहे. मनात भाव नसला तरी प्रदक्षिणा मारताय, कारण की कुठंतरी श्रद्धा आहे तुमच्यामध्ये, त्याच्यामुळं तुम्ही जाताय. ह्याला पण महत्त्व द्या. असं नाही आहे बाबा त्या महिलेचं प्रेम नाही त्याच्या पतीवरती, मग तिने जायचंच नाही आहे. पण कुठंतरी भांडणं झाली तरी ते प्रेम असतं. मग ते किमान तरी नाही म्हणता तरी बाबा त्या वडवृक्षाला 7 प्रदक्षिणा मारा, 11 मारा, काय मारायचं तेवढं मारा, काय हरकत नाही. पण मला सांगा, त्या काळामध्ये सावित्री मातेने या ज्या घटना केल्या, स्वतःच्या पतिदेवाला यमाच्या मुखातनं बाहेर काढला आणि वरदान प्राप्त करून घेतलं. आता होऊ शकतं का ते? शक्य आहे का? नाही, कारण की याला काळाचा प्रभाव या मृत्यूलोकामध्ये आहे. तुम्ही कितीही प्रदक्षिणा मारली, पण ज्याचं आयुष्य जेवढं ठरलं आहे तेवढ्याच याच्याने तो राहणार आणि वेळ आली का तो त्याच्या मार्गाला जाणारच आहे. पण आपली परंपरा म्हणून सगळ्यांनी जपायचं आहे, त्याला जोपासायचं आहे. आणि आपले प्रत्येक हिंदू सनातन धर्मातले सण हे प्रत्येकाने, महिला असो किंवा पुरुष असो, यांनी साजरे करणं खूप गरजेचं आहे. अन्यथा त्याला महत्त्व आलं नसतं, कारण की त्या काळामध्ये या घडलेल्या घटना आहेत. आणि कोण कुठल्या पद्धतीने त्या वडाची सेवा करतं त्याला महत्त्व न देता त्याच्या आतला भाव किती महत्त्वाचा आहे त्याला महत्त्व द्यायला पाहिजे प्रत्येकाने. म्हणून प्रत्येक महिलांनी आपला अहंकार गाळून त्या वडाची पूजा करायची आहे आणि प्रत्येकाने आपल्या घरादारासाठी, मुलाबाळांसाठी आणि तुमचे जे पतिदेव असतील त्यांच्यासाठी प्रार्थना करावी आणि तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी कशी येईल याबद्दल तरी प्रार्थना करावी. येते लक्षात मी काय बोलतोय? मग अशाच पद्धतीने प्रत्येकाने वागायला हवं आहे. असं हे जे काय मी तुम्हाला सांगतोय ना, तर बोलते महाराज वटपौर्णिमा तर होऊन गेली, तुम्ही आज कसे काय बोलताय? मी पहिलं बघतो कोण काय करतं ते, नंतरून बोलायला बरं वाटतं ना. अगोदरच बोलून काय करायचं आहे? थोडंसं मीडियामध्ये बघितलेलं जरा फरक असतो, मग बोलायचं असतं. कारण पाहतोय मी काही ठिकाणी विरोध पण करतात, काही ठिकाणी अंधश्रद्धाही असं म्हणतात, काही ठिकाणी बोलतात अरे मग त्या जावायला जर जिवंत करायचं होतं, त्याचं राज्य परत आणून द्यायचं होतं, तर मग त्या जावायलाच घर जावाय का नाही केलं, असे पण काही लोक म्हणतात. म्हणजे सत्यवान ती कथा आहे एक मोठी. पण जावाय कधी घर जावाय होतो का? त्याला पण कुठेतरी स्वाभिमान आहे का नाही, अभिमान आहे का नाही? मग तो आपल्याच घरी राहणार का बायकोच्या घरी जाणार का झाडू मारत बसणार तिथे? नाही ना. प्रत्येकाला एक अभिमान असतो. मग त्याच्या राजेपदाचा त्याला अभिमान होता आणि तेच राजेपद त्या सावित्रीने मिळवून दिलं आणि पुनरपी तो राजा झाला. म्हणजे अशा काही घटना त्या काळामध्ये लिहिलेल्या आहेत. आणि तेच म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला आशीर्वाद देत राहतात. अशा पण काय आपल्या चरित्रांमध्ये लिहिलेल्या गोष्टी आहेत. आणि अनेक लोक ह्या युगामध्ये खूप पिडलेली आहेत, खूप त्रास आहे आणि त्या त्रासाच्या बाहेर निघताच येत नाही आहे. आता मी काही लोक पाहतोय, थोडक्यात सांगतो, प्रत्येकाला थोडं थोडं जरा मांडतो म्हणजे लक्षात येईल. बरेच लोक असे आहेत तर आधी खूप चांगलं चालू होतं आणि नंतर काय अशी अवस्था आली
तर घरदार बिझनेस सगळं संपलं लोकांचं. मग ते कशामुळं संपलं, का संपतं, का निघून जातं, हे आत्तापर्यंत कोणालाच माहिती नाही आहे. मग प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळे विचार यायला लागतात आणि मग मनावर अशा काही गोष्टी स्वतःहून बिंबवतात. आम्हाला कोणीतरी त्रास केला आहे, आमच्यावर कोणीतरी बाधा केली आहे, आमचंच मन आम्हाला खातं आहे आणि आम्हीच स्वतः डॉक्टर आहोत, आजार आमचाच आम्हाला कळतो, अशी काही लोकांची भावना आहे. आणि मग ते डिप्रेशनमध्ये जातात आणि वेड्यासारखे करायला लागतात. कारण की मी पाहतोय डोळ्यांनी आणि बघतोय काय लोकांची अवस्था आहे, किती अंधश्रद्धेमध्ये चाललेली आहेत लोक. म्हणजे अजूनही बघा, जिथं तुम्ही दैवशक्तीला मानता तिथं आसुरी शक्ती आहेच आहे, नाही असं नाही आहे. पण इतकी पण अंधश्रद्धा नसावी तर त्याच्यामध्ये तुमचा मृत्यू होईल. बरीच लोक आहेत, एखादा व्यक्ती जास्त एखाद्याची परिस्थिती बिघडली, ढासळली, तो मानसिक टेन्शन घेतो. महिला असू किंवा पुरुष असू, अति जास्त मानसिक टेन्शन घेतल्यामुळे डिप्रेशनमध्ये माणूस जातो आणि अचानकच मन घाबरट व्हायला लागतं, परिस्थिती बिघडायला लागते, हृदयाचे ठोके वाढायला लागतात, शरीरातली बोलतात ना हालचाल वेगळी व्हायला लागते, शरीराची आगाग होते, बुद्धीमध्ये जे आपला मेंदू आहे त्याच्यामध्ये टोचायला लागतात. मग असं वाटतं कोणतरी पिना, कोणतरी सुया टोचतंय. मग त्याला काय वाटतं, कोणतरी माझ्यावर करणी असं करते, असं त्याचा तो भ्रम आहे बरं का. पण असं नसतं. कुठंतरी वैज्ञानिक युगामध्ये पण तुम्ही जगायला पाहिजे. मग त्याच्यामुळं काही लोकांनी बोलतात ना, एखाद्या भोळ्या बाबड्या लोकांचा फायदा घेऊन त्या अंधश्रद्धेला जास्त वाढवलं आणि त्याचा फायदा घेतला. आणि काही लोकांकडनं 30-30, 40-40 हजार, 50-50 हजार रुपये घेऊन तरीही त्यांची कामं होत नाही. असे सांगतात, तुमच्यावर अमुक केले, तुमच्यावर तमुक केले आणि तुम्हाला असं करावं लागेल, तुम्हाला तसं करावं लागेल. आणि त्या माणसाची भीती पाहून, त्याच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत ते पाहून त्याला कसं लुटलं जातं हे काही लोकांकडनं शिकावं. आणि अक्षरशः तो त्यांच्या आहारी पडतो, कारण की पिडलेला असतो, त्याला कळतच नाही नक्की त्रास कुठला आहे. आणि त्या त्रासामुळे मग त्याला असंच वाटतंय मग कोणीतरी काय केलं आहे. आणि मग त्या पद्धतीने तो माणूस, तो व्यक्ती तिथे पैसे सगळे खर्च करत असतो. अक्षरशः गळ्यातले मंगळसूत्र पण महिला घाण ठेवतात. काही माणसं बोटातल्या अंगठ्या, गळ्यातल्या चैनी घाण ठेवून बाबा लोकांना पैसे देतात आणि नंतर बोलतात मग अरे हा शारीरिक त्रास आहे, आता याला कोण बरं करू शकत नाही, मग तुम्ही बाहेर जावा, डॉक्टरकडे जावा. आणि 30-40 हजार तर उकळलेले असतात असेच. अशा पण काही घटना मी पाहतोय, बघतोय. मग व्यक्तीने अशा लोकांकडे जावं का नाही जावं हा त्यांचा प्रश्न आहे. किती अंधश्रद्धेमध्ये अडकावं की ना अडकावं हा त्यांचा प्रश्न आहे. पण आताचं युगच तसं आहे. मला वाटलं लोक सुधारले असतील, पण नाही, अजून त्या अंधश्रद्धेमध्ये अडकत चाललेले आहेत. काय व्हिडिओमध्ये आता एवढी फेकाफेक चालू आहे, तो कोण काय बोलतं, कोण काय बोलतं, कोण काय बोलतं. मग लोक तेच अडकतात, त्याच्यात कमेंट करतात, बाबा माझं असं झाले, बाबा माझं तसं झाले, बाबा माझं अमुक झाले, बाबा माझं तमुक झाले, बाबा माझं घरच होत नाही. अरे काम नाही केलं तर घर कुठून होणार तुझं, कष्ट नाही केलं तर पैसा कुठून मिळणार तुला. फुकट तर देव काय आकाशातनं पैसे तर पाडू शकत नाही, त्याच्यासाठी कष्ट करायला लागतात, कामं करावं लागतं, आळस मोडावा लागतो, घरात झोपावं लागत नाही 10-10 वाजेपर्यंत, रात्रंदिवस कष्ट करावे लागतात, तरच तो ईश्वर आपल्याला कुठे योग्य ते फळ मिळेल, आपल्याला देईल, अन्यथा ते मिळणारही नाही. मग या बाबा लोकांचे धंदे कशामुळे वाढत चालले ह्याच कारणास्तव. म्हणून माझं प्रत्येकाला एक सांगणं आहे, तुम्ही याच्यात अडकू नका. कारण की मी पाहतोय, बघतोय, खूप लोक वेड्यासारखे करतायत. काही लोक बोलतात माझ्या कानात आवाज येतो, मला असं सांगते तू बाहेर चल, मला मोक्ष पाहिजे, नाही तर तुला मी घेऊन जातो. बघा, द्विदल मनस्थिती असते माणसाची. काय असते, याला मानसिक आजार पण बोलतात आणि क्वचित अशी बाहेरची बाधा पण असते. पण योग्य अधिकारी असला तोच सांगू शकतो, अन्यथा फक्त उडावडीचे उत्तर देतात लोक. आणि मग जर असा व्यक्ती फसला तर लाखो रुपयाची उकळ होते. काय होते, आणि माणूस त्याच्यातनं संपला जातो. पण त्याला जो मानसिक आजार आहे, जेव्हा मानसिक आजार त्याच्या कानामध्ये आवाज येतात बघा, आपोआप त्याचं डोकं चिनबिन होतं, मन घाबरायला लागतं, हृदयाचे ठोके वाढायला लागतात, माणूस घरात राहत नाही, त्याला असं वाटतं मी घरातनं निघून जावं, मी कुठेतरी जीव देवावा.
पण ते कशामुळे होतं हे अजूनपर्यंत लोकांना माहीत नाही. ज्यावेळी आतली सिस्टम बिघडते त्यावेळेस या घटना व्हायला लागतात. हे कशामुळे? आपला नाशवंत देह हा काही अमर देह नाही आहे, याला मृत्यूलोक असं म्हटलं गेलेलं आहे. याच्यामध्ये जो जन्माला येतो त्याचा मृत्यू अटळ आहे. मग याला जपायला पाहिजे तुम्ही लोकांनी. मग त्यासाठी व्यायाम करायला पाहिजे. बोलतात ना, शरीराला काम कितीही असो, कष्ट कितीही असो, पण मानसिक टेन्शन घ्यायचं नाही. मानसिक टेन्शन घेतलं ना तो माणूस लवकरात लवकर संपला जातो आणि त्याचा विनाश होतो. आणि आता सर्वात जास्त मानसिक टेन्शन आहे. काय? उगच व्यर्थ मानसिक टेन्शन घेतो. माझं असंच होतंय, माझं तसंच होतंय. अरे बाबा, त्याच्यापेक्षा काम कर, आनंदात राहा, महाराजांचं नाम घे. जे जीवनात घडणारे ते तुझ्या संचितात लिहिले तेच होणार आहे. अरे ब्रह्माने तुझ्या कपाळावर जे लिहिलेलं आहे ते तुला भोगणंच आहे. कारण याला मृत्यूलोक आणि कर्मलोक असं म्हटलं गेलं. ते कर्म तुम्हाला भोगणेच आहे. पण कर्म लक्षात ठेवा, कर्म पुनरपी तुम्ही घडू शकता. माझं प्रत्येकाला एक मत आहे, कर्म तर भोगणं आहे. लोक बोलते महाराज नुसतं कर्म भोगणे, मग पुढे काय? मग कर्मावरती पण मात करायची आपल्यामध्ये ताकद आहे. त्या ईश्वराने आपल्याला बुद्धी दिलेली आहे. कारण ईश्वराने स्वतःचा देह आपल्याला दिलेला आहे का नाही दिला? देवासारखंच दिसतोय ना आपण, काय वेगळं काय आहे का? नाही. मग देवानेच सांगितलंय तुमच्यात इतकं मी सामर्थ्य दिलेलं आहे, तुमची कष्ट तुम्ही करू शकता, तुमची कर्म परत तुम्ही करू शकता, कारण की तुम्हाला मी स्वतंत्र दिलेलं आहे. प्राणी जे आहे चार पायाचे ते अदुगरच आधीच ते कर्म भोगतायत. पण आपल्याला देवानी कर्म पुन्हा घडवायची ताकद निर्माण करून दिलेली आहे. एखादा माणूस जर पूर्ण खाली गेला आहे तो कष्ट करून परत वरती येऊ शकतो, कारण की त्याच्यात ते सामर्थ्य असतं, देवाची बुद्धी असते. त्याला देवानी 2 हात दिलेत, पाय दिले, हे पूर्ण देह देवानी स्वतःचा दिला कष्ट करण्यासाठी. त्याचा वापर करता यायला पाहिजे. नुसतं रडून काय होणार नाही. प्रत्येक गोष्टी कर्मानेच घडतात असं नाही आहे. आपण पण आपल्या हाताने त्या घडून आणतो. स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाड मारून घेतो माणूस, नाही मारत का? काय काय लोक असे आहेत, कोणाचंही काय ऐकतात आणि मग तू असं कर, हा धंदा टाक, तो धंदा टाक. त्या धंद्यामध्ये जर आपल्याला माहिती नसेल तो धंदा टाकावा का माणसाने? नाही, त्याच्यात लॉसच होतो. पहिले माहिती करून घे, त्याचा अभ्यास कर, 1 वर्षभर त्या दुकानावरती काम कर, या कुठल्याही बिझनेसमध्ये काम कर, त्याची माहिती करून घे. ही वस्तू कितीला मिळते, या वस्तूचा एखाद्या व्यक्तीला किती रुपयामध्ये विकायला पाहिजे, या पद्धतीने प्रत्येकाने जर अभ्यास केला तोच माणूस धंद्यामध्ये सरस होतो, अन्यथा तो लॉसमध्ये जातो. येथे लक्षामध्ये, धंद्यामध्ये मित्र असू या कोणी असू या घरचाही असू तरी त्याला तितक्यातच ती वस्तू विकायला पाहिजे, अन्यथा त्याला धंदा असं म्हटलं गेलेलं नाही आहे, मग त्याला उधळपट्टी असं म्हटलं गेलेलं आहे. येथे लक्षामध्ये मी काय म्हणतोय, मी थोडक्यात थोडं फिरून सांगतोय बरं का तुम्हाला. एकच आपण टेप लावलेला नाही आहे, जे आहे वेगवेगळ्या पद्धतीने विचार मी मांडतोय तुमच्यासमोर. पण ते मनावर बिंबवा, तरच तुम्ही या भौतिक जीवनामध्ये जगायला शिकाल, अन्यथा तुमचा फायदा घेणारे अनेक लोक आहेत. येते का लक्षामध्ये मी काय म्हणतोय ते? म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, बघा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला देवाने अधिकार दिलाय तुमचं स्वतःचं जीवन घडवण्यासाठी, पण आपल्याला दुसऱ्यावर अवलंबून राहायची सवय लागल्यामुळे आम्ही पुढे जाऊ शकत नाही. कारण की आम्हाला बाबा पाहिजे, बुवा पाहिजे, भक्तीन पाहिजे, भगत पाहिजे, त्याच्यामुळं आम्ही पुढे जाऊ शकत नाही. आत्मपरीक्षण करा, अभ्यास करा, ग्रंथांचा अभ्यास करा, चरित्रांचा अभ्यास करा. जो योग्य अधिकारी असेल त्याच्याकडे योग्य पद्धतीने मार्गदर्शन घ्या. जो न फसवणारा असेल अशाकडे तुम्ही योग्य मार्गदर्शन घ्या, तरच तुम्हाला तो या भौतिक जीवनातनं, व्यावहारिक जीवनातनं तुमच्या अडीअडचणीमधून तुम्हाला बाहेर काढू शकतो. आणि जर तुम्ही लिंबगंडे दोऱ्यावाल्यांकडे गेले तर तुमचा धंदाच केला त्यांनी समजायचं. न तर तुम्ही महाराज तुम्ही तर भगवी घातले, तुम्ही तर नाही ना. मी नाही बरं का, मी नाही त्यातला, एवढं लक्षात ठेवा आतला. पण सांगायचं कारण काय, अशी पण बरीच लोक असतात. पण याच्याकडं लक्ष न देता भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाकडे लक्ष द्यायचं आहे. कारण की महाराजांनी त्या काळामध्ये पण अंधश्रद्धेला मुठभर माती दिलेली नाही आहे. जे काय त्या काळामध्ये असे कोंबडे बकरे कापायचे, अहो काय काय माळकरी पण आहेत. अक्षरशः घरात कुठलाही जादूटोणा नसताना फक्त मानसिक जादूटोणा, काय बोलतात त्याला, मानसिक, त्याच्यासाठी बोकडांचे, कोंबड्यांचे, अनेक प्राण्यांचे बळी दिले. माळकरी पण काय करणार, घरात तीच अवस्था होते. मग तुला पण तोच जन्म मिळणार.
मग माळ कशाला घातली? काढ बाबा आणि जीवच देत राहा लोकांचं तुझं भलं करण्यासाठी. म्हणजे आमच्या घरामध्ये कुठंतरी सुख शांती हवी आहे म्हणून आम्ही मुक्या प्राण्यांचे बळी घेतो. त्या घरात सुख शांती येईल का मला सांगा? एक आत्मपरीक्षण करायचं प्रत्येकाने. जर आमच्या मुलाबाळांना सुख लाभावं आणि कोणतरी तुम्हाला अंधश्रद्धेच्या आहारी घालतंय, तुम्ही 4 पायाचा बळी द्या, त्यावेळेस तुमच्या घरामध्ये मूलबाळ होईल. अन्यथा तुमच्या घरात सुख शांती येईल किंवा पैसा येईल का मला सांगा? नाही, शक्यच नाही आहे. कुठल्याच शास्त्रामध्ये असं लिहिलं नाही आहे तुम्ही बळी द्या म्हणून. पण हे काय जुन्या काळातल्या लोकांनी ही कुठली अंधश्रद्धा काढली आहे बाहेर बळी द्यायची, मुक्या प्राण्यांना संपवायचं आणि आपली पोटं भरायची. काही ठिकाणी जातात आनंदामध्ये मोठे मोठे बोकड कापतात, बोलतात देवीला नैवेद्य दाखवला किंवा देवाला नैवेद्य दाखवला, या कुठल्या दगडाला नैवेद्य दाखवला. मला सांगा कधी कुठला देव, कुठली देवी या कुठला दगड तो खायला आलाय का मला सांगा? मांस कधी पाहिलं का डोळ्यांनी प्रत्येकाने? नाही, कधीच होणार नाही या घटना. कारण की आम्ही ही अंधश्रद्धा वाढवलेली आहे. आम्ही देवाच्या भक्तीत राहत नाही आहे, आम्ही देवाला मानत नाही आहे. जे साक्षात मूळ ब्रह्म दत्तात्रय भगवान श्री स्वामी समर्थ महाराज बसलेत त्यांची आम्ही पूजा अर्चना करत नाही आहे. आम्ही चेड्या गोट्यांची पूजा करतो. जे अस्तित्वात नाही आहेत त्यांची पूजा करतो. जे आम्हाला माहिती नाही याला काय बोलतात त्यांची आम्ही पूजा करतो. एखाद्या घाटात दगड ठेवला, त्याला शेंदूर फासला, झाला तो शंकर भगवान, त्याची आम्ही पूजा करतो. म्हणजे ज्याचं अस्तित्व नाही आहे, जो शिव आहे, त्याच्या अनेक मंदिरामध्ये शंकराच्या पिंडीत तिथं जायचं सोडून लोक नव्याने चेडे गोटे उभे करतात आणि त्याला शेंदूर फासतात. मग बोलतात हा मारुती आहे, ती देवी आहे, ती साती आसरा आहे. अशा काय अंधश्रद्धा लोकांनी वाढवल्या. सत्य आहे का असत्य आहे मला सांगा? इथं किती लोकांना या गोष्टी समजतायत? नाही, तरी लोक जातात तिथे. पण माझं सगळ्यांना एकच म्हणणं आहे, अशा गोष्टींना मुठभर पण माती देऊ नका. कारण की स्वामी समर्थांनी त्यावेळेस पण सांगितलेलं आहे, मी मागं पण एकदा सांगितलेलं, एक गाणगा नावाची एक सेंद्रिय राक्षसीन होती. ज्यावेळेस त्या गावातनं तुम्ही जायचे ती पछडायची लोकांना. तिला जर 2 पायाचं कोंबडं नाही दिलं, 4 पायाचं बोकडं नाही दिलं तर ती झपाटायची. त्याला राक्षस असं म्हटलं गेलेलं आहे. काय? आणि अनेक लोक पिडलेली त्यावेळेस. पण महाराजांना सगळं माहिती होतं. अहो महाराज त्रिकाला ज्ञानी होते, मूळ ब्रह्म होते. पण काही लोकांनी, त्यांच्या सेवेकरांनी महाराजांसमोर जाऊन ही व्यथा मांडली. स्वामी महाराज असं काय भाविकांना ही जी देवी, त्यावेळेस तिला देवी असं म्हणायचे, आता देवी तिच्या मुलांना झपटेल का मला सांगा? पछाडेल का? नाही ना. मग एक काही ज्या काही घटना असतात हे लोक अंधश्रद्धा, मग घाबरायला लागतात लोक आणि घाबरून त्या देवीची पूजा करतात. काय करतात? घाबरून. मनापासून कोण करतं का? आता काही लोक शनी देवाला जातात. कशामुळे जातात? घाबरून. घाबरून जावं का? नाही, तो बाबा आमच्या बोकांडी बसेल. अहो हे नवग्रह महाराजांच्या पायाच्या अंगठाखाली आहेत, हे काय तुमचं वाईट करणार आहेत? अहो एका अंगावरचं एक केस तरी काढून दाखवा त्यांनी. चॅलेंज आहे आपला. ज्याची इष्टदेवताची भक्ती प्रबळ आहे, मोठी आहे, अनन्य भाव आहे आणि पूर्ण त्यांनी एकाच देवाला वाहून दिलेलं आहे, मग त्याचा देव कुठलाही असू दे, एकही ग्रह त्याचं वाईट करू शकतात का? करू शकतात का मला सांगा? ज्याचं अंतर लाखो करोडो किलोमीटर आहे, तो कसा काय तुमच्या छाताडावरून बसणार आहे? ज्याच्या अधीन हे सगळे ग्रह आहेत, ते स्वतः चालवतात ही सिस्टम सगळी या ब्रह्मांडातली, तो कसं काय तुमचं वाईट करेल? नाही करू शकत. पण ज्याची प्रबळ त्याच्या इष्टदेवताची भक्ती, त्यांनी या गोष्टींना घाबरू नये. काहीच होणार नाही. 1001% काहीच होणार नाही. हे जे काय तुम्ही भोगताय, त्रास होतोय, हे आपले प्रारब्धाचे भोग असतात. काय असतात? याला कर्म असं म्हटलं गेलेलं आहे. आणि ही कर्म ह्या जन्मामध्ये तुम्हाला भोगावी लागतात आणि ह्या जन्माचं पाप पुढच्या जन्मात भोगावं लागतं. म्हणून आता तुम्ही मठामध्ये जमा होताय, हाच सत्संग आणि हेच नाम तुम्हाला या कर्माच्या बाहेर काढणार आणि सत्कर्म तुमच्याकडे करून घेणार आणि पुढचा जन्म तुम्हाला चांगला मिळणार आणि परत स्वामी सेवेत येणार तुम्ही आणि चांगल्या घराण्यामध्ये जन्म मिळणार. नाही तर वन भटकायची वेळ नाही येणार. परत तेच कर्ज, परत तोच व्याप, परत तीच बायको, परत तेच भांडणं, परत तोच बाप. म्हणजे पुनरपी ते जठर, पुनरपी मरण, पुनरपी जन्म.
मग तीच कर्म करण्यापेक्षा ह्या भगवंतानी श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला मृत्यू लोकामध्ये जन्म दिलेला आहे. बाबांना सुटा तुम्ही एकदा याच्यातनं, माझं नाम घ्या आणि तुमची कर्म तुमची कष्ट करा. भगवद्गीतेमध्ये पण लिहिलेलं आहे. पण कोण पाळतं का? नाही. मग कोण काय करेल, कोण काय करेल, कोण बोलतो आता महाप्रसाद आहे, 4-4 बोकडं कापतात आणि महाप्रसाद करतात. म्हणजे आणि सगळे दैत्य जेवायला जातात तिथे. बघा, म्हणजे रावणाच्या काळातले दैत्य या युगात पण आहेत आणि ते तिथे जेवायला जातात, पार्ट्या करतात मोठे मोठे. मला सांगा, मग आपल्या घरामध्ये सुख शांती येईल का? नाही येणार, कधीच येणार नाही. कारण की देवाने आपल्याला सात्विक भोजन ठरवून दिलेलं आहे आणि ते सात्विक भोजन आम्ही घ्यायला हवं आहे. पण आताची लोक घेत नाहीत. त्यांना तामसिक भोजन आवडतं आणि मग त्यांची तामसिक बुद्धीच राहते. मग ते इतरांचं वाईट करतात, कधी कोणाचं चांगलं चिंतत नाही, इतरांवर जळत राहतात. एखादा पुढं चाला तर ते एखादा खेकडा कसा खेकड्याची नांगी पकडतो अशा पद्धतीने पकडतात, परत खाली आणतात. हे आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतभरात हेच चालू आहे आजपर्यंत. पण एखाद्या व्यक्ती पुढे जात असेल त्याला प्रोत्साहन देणार नाही, याला कसा आपटेल हे डोक्यात शिजत राहतं. मला सांगा, सगळ्यात घातक सगळ्यात मोठं पाप निंदा असं म्हटलं गेलेलं आहे आणि तीच निंदा आताची लोक सोडायला मागत नाहीत. 4 लोक बसले, त्याच्यातलाच मित्र असतो, जिगरी मित्र असतो, पण जो जिगरी मित्र तिथून निघून जातो त्याचं आणि तेच 3 मित्र लगेच त्याची वाटायला लागतात. नाही वाटत का? अरे काय नाही रे, तो असाच आहे, तो त्या दिवशी आलाच नाही आपल्या सांगते, तो बावळटच आहे, तो अमुकच आहे. झाली त्याची धुवाधुवी करायला सुरुवात. त्या बिचाऱ्याला त्या पाट्यावर वाटून वाटून मिरचीचा ठसका त्याला येत असेल तिकडे घरी. म्हणजे अशी पण लोक आहेत. म्हणजे माणसं काय माहिती आहे का, काही लोक बोलतात बाबा लोक अशी म्हणतील, बाजूवाला काय बोलेल, तो असा काय वागेल, आता मला कोण नाही आहे, मला आधार नाही आहे म्हणून मी माझ्या भावाकडे राहतो. पण बाजूवाले, अरे बाजूवाल्यांशी काय घेणे? बाजूवाला ना घोड्यावर बसून देत ना जमिनीवर चालून देत. तू कशाला एवढं टेन्शन घेतो? तू तुझा मोकळा श्वास घे आणि आनंदात तुझी कर्म कर, त्याच्याकडे लक्ष देऊ नको. उलट तो तुझी निंदा करून तुझं पाप त्याच्या बोकांडी घेतोय. तू टेन्शन घेऊ नको, तू आरामात राहा, आनंदमय जीवन जग, स्वामींचं नाम घे, मोकळा श्वास घे. हे मृत्यूलोक एक स्वर्गलोक होतं एका काळामध्ये, पण आता या युगामध्ये याला मृत्यूलोक या कलियुगात जास्त नाव पडलेलं आहे. कारण की या मृत्यूलोकामध्ये तुम्ही जन्म घेतला तर मृत्यू हा अटळच आहे. म्हणून तुम्ही मठात येता म्हणून कोणाला मृत्यू नाही का? मृत्यू आहे सगळ्यांना बाबा, मला पण आहे. पण त्याच्यातनं आपल्याला बाहेर पडायचं आहे, म्हणजे नामाने. मग प्रत्येकाचा ज्यावेळेस मृत्यू येईल त्यावेळेस माणसाला भय वाटणार नाही, मी वाईट कर्म करून चाललो आहे. म्हणजे कोणाची बळी घेतली नाही, कोणाबद्दल वाईट चिंतलं नाही, कोणाचं इतरांची कामं, कोणाची लग्न मोडली नाही मी, कारण मी चांगलीच कर्म केली. मरण्याच्या वेळेस माणसाला भीती वाटत नाही. आता लग्न मोडायचं खूप मोठं फॅड चालू आहे, बघितलं का तुम्ही? एखाद्याचं चांगलं होत असेल ना, आपल्या शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे एखाद्या मुलीचं लग्न कधी मोडू नये, एखादा कीर्तनाला जात असेल कधी आडवं येऊ नये, एखादा चांगली सत्कर्म करत असेल त्याला आडवं येऊ नये. म्हणजे अशी पण काही लोक आहेत, चांगल्या कामाला पहिला विरोध असतो. नाही तो मुलगा बावळटच आहे, चांगला असून पण बरं का त्याच्या मुलाचं जमत नसतं ना, त्याच्यामुळं तो तिकडं बाण मारत राहतो. मग माझं पण नाही तुझं पण नाही. समजा एखाद्याचं चांगलं काम होत असेल, एखाद्याला बिचाराला गव्हर्नमेंटचा जॉब लागत असेल तर लगेच त्या माणसाला आग लावून टाकायची. झालं त्याचं वाटोळच झालं लगेच. म्हणजे आपले जवळचीच माणसं असतात ती, बाहेरचं कोण नसतं. पण आशांच्या घरात कधीही सुख शांती मानसिक आत्मिक समाधान कधीही मिळणार नाही आणि त्यांच्या जीवनामध्ये दुःख म्हणजे दुःखच असतं. किती लोकांना हा त्रास आहे. प्रत्येकाने आत्मपरीक्षण करायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे आपण. पण आता वागतच नाहीत लोक. आता प्रत्येकाला आपल्या मनासारखं नाही झालं तर राग येतो आणि राग आला तर माणूस पागल होतो. राग पागलच करतो ना माणसाला आणि घात होतो. आता बेवड्यांची अवस्था काय बघितली का तुम्ही? बेवडे, तळीरामच बोलतात ना, भाषा आहे ना काहीतरी, तळीराम काय नाव ठेवलं आहे ना. मला पण कधी कधी विचार पडतो तळीराम म्हणजे काय. आपण तर खंडोबाच्या मंदिरात तळी भरतो, यांना कोणी तळीराम नाव दिलं? हे अशी लोक आहेत, यांच्यामुळं काही घरं बर्बाद झालेली आहेत. काय बेवड्यांनी तर बायकांचे गळे दाबून त्यांना परलोकात पण पाठवलेले. वडाची तर पूजा दूरच राहिली, तिला डायरेक्टली यमलोकात पाठवलं आणि हा राहिला खाली.
पूजा करायला, दारूच्या बाटलीची गोल गोल फेऱ्या मारायला, आणि मग गेला जेलमध्ये खडी फोडायला. म्हणजे अशी पण काही लोक आहे अक्षरशः घरदार बर्बाद झाले. बघा, मुलगा आणि बाप संगती बसून दारू पितात, मुलगा आणि बाप संगती बसून दारू पितात आणि एकमेकांचे जीव घेतात. मुलांनी बापाचा जीव घेतला, बापानी मुलाचा जीव घेतला. येते ना बातम्यांना, पाहता ना तुम्ही. आम्ही हे कशामुळे घडतं? हे दारूमुळे घडतं. कशामुळे घडतं? आणि दारूला औषध नाही, त्याला कुठला बाबा, भगत, आई, बुवा, देव कोणी या दारूच्या व्यसनात तुम्हाला बाहेर काढू शकत नाही. तुमचं आहे तुमच्याजवळ. काय आहे? माणसाच्या मनावर ताबा असेल तरच दारू सुटली जाते, अन्यथा दारू सुटली जात नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केला, बाबा दारू सोडा, अरे बाबालाच कोण सोडत नाही, तर दारू कधीच सोडायचा बाबा? येते का लक्षामध्ये? पण त्या बाबाच्या नादी लागण्यापेक्षा तुमच्या मनावर ताबा आणा, तुम्हाला कसं वागायचं ते. सगळ्यांना समजतं मी काय करावं काय करू नये. मग ह्या गोष्टी का समजत नाही? याच्यामुळे आपलं घरदार बर्बाद होतंय, याच्यामुळे घरात संशयवृत्ती वाढते, याच्यामुळे रोज भांडणं होतात, त्या घरामध्ये किटकिट राहते, त्या घरातल्या जमिनी विकल्या जातात, घरदार विकले जातात, बेवडे घरातले भांडी विकतात, धान्यधुन्य विकतात आणि दारू पितात आणि बायका पोरं उपाशी मारतात. अशी बेवड्यांची अवस्था आहे. मग अशा बेवड्यांना कुत्र्यासारखं दरवाजामध्ये बांधून ठेवायचं आणि रोज चापकाचे फटके मारायचे. येते का लक्षामध्ये? बेवड्यांना सांगतोय बरं का, तरच हे सुधारतील, अन्यथा सुधारणार नाही. वरून त्यांना त्याची दया येते. तो कितीही दगड घालू डोक्यामध्ये, या तुम्हाला कितीही शिव्या देऊ, पण तरीही बोलतात नाही आमचा कोणतरी आहे. मग आहे तर घडा रोज मार आणि खा रोज शिव्या. काय करायचंय? जोपर्यंत यांना अद्दल घडवत नाही तोपर्यंत हे सुधारणार पण नाही. अशा बेवड्यांना एक चतकोर पण भाकर खायला द्यायची नाही, घरात पण येऊन द्यायचं नाही. त्याला गावाच्या बाहेर नागडा उभा करायचा आणि लिंबाच्या झाडाला बांधायचं. ते पण अशा ठिकाणी बांधायचं तिथं मच्छर, आखी मच्छरांचीच जमात पाहिजे. नागडा करायचं तिथंच बांधायचं. चावू दे काय चावू दे, ही शिक्षा सगळ्यात मोठी. आणि एकदा ही शिक्षा झाली ना, थोडं काहीतरी अनुभव तर येईल त्याला. नाही बाबा, दारू पेल्याने असा अनुभव येतो, साक्षात्कार घडतो. मग असा साक्षात्कार लिंबाचा घडेल त्याला आणि मच्छरांचा घडेल. नाही घडणार का? जेव्हा अंग सुजेल, कुठला मलेरिया काहीतरी होईल, मग त्यावेळेस त्याला कळेल. तसं कळणार नाही. पण तुम्ही दया दाखवता, माझं लेकरू आहे. मग आई काय बोलती? झोप झोप झोप, बाप उठायच्या अगोदर झोपून घे. आणि मग आई अंगावर पांघरून टाकते, डोक्यावरनं हात फिरवते बेवड्याच्या. मुलावर का? आत्ताच्या आया मी सांगतोय तुम्हाला, बऱ्याच ठिकाणी असं माझ्याकडे येतात, झोप झोप, अरे बाप येईल तुझा. आणि त्या बापाला कळून देत नाही. आणि नंतर तो मुलगा आती झाल्यावर तो बापावर पण हात उचलतो. नाही उचलत. किती ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत. ही कोणाची चुकी आहे? आईची चुकी आहे. ज्या वेळेस मुलाला आईसमोर ज्यावेळेस मुलगा येतो ना, त्यावेळेस आईने त्याचे दात पाडायला पाहिजे. पुढचे नाही पाडायला पाहिजे. बाप याच्या अगोदर आईनीच शिक्षा करायला पाहिजे. आईच बोलती नाही झोपून घे, तू जेवायला देऊ तुला बाळा, जेवायला दुधू देऊ, दुधू. मग बाळ दुधू काय दुधू, सगळंच पूर्ण घरदार बरबाद करून टाकतं ते. अरे किती त्या कोकरांना तुम्ही सांभाळणार? हा, या कोकरांनी आयुष्य बर्बाद केलं. अहो केवढ्या मारामाऱ्या होतात. हा, एकमेकांचे खून पाडतात तर नशेमध्ये. एवढी नशा बेकार झाली, एवढे दारूचे अड्डे उघडलेले आहेत. जिथं बघाव तिथं बार, जिथं बघाव तिथं बार. बरं महिला पित नाहीत, एवढं तरी बरं आहे. नाही तर काय झालं असतं बाबा, गॅरंटीच नव्हती. म्हणजे म्हणून त्या महिलांना माझं इथून दंडवत, इथं कोपऱ्यापासून. पण सांगायचं कारण काय, क्वचित आहेत अशा पण महिला ड्रिंक करतात, पण सदा आपल्या इकडे नाही, शहरामध्ये बऱ्याच काय अशा घटना घडतात. पण असो, जे काय मी सांगितलं आहे तुम्ही मनावर बिंबवलंच असेल. थोडक्यातच सांगितलं. समजलं ना तुम्हाला मी काय सांगितलं ते? काय वेगळं काय सांगितलं? म्हणजे अशा काय घटना जीवनात घडतात. प्रत्येकाच्या जीवनात खूप कष्ट आहे, त्रास आहे, मानसिक टेन्शन आहे. कधी सुख येत नाही माणसाला, कारण माणूसच धड वागत नाही. बोलतो महाराज आमच्या जीवनातच सुख नाही. बाबा रोज कोंबडं कापा, रोज 1000 रुपये 1200 रुपये किलोचं बोकड्याचं आणा. कसं घरात सुख शांती राहील? काय त्या अध्यात्म मार्गाचा प्रभाव पडायचा? कारण अध्यात्म श्रद्धेवर आणि भावभक्तीवरच चालतो. असे बोकडं कोंबडं कापून कुठं चालतो का काय? नाही ना. म्हणून सगळ्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे. आणि सगळ्यांनी
मोठ्याने श्री स्वामी समर्थ महाराज बोला. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु शिवा गोरक्षनाथ महाराज की जय. सद्गुरु श्री गुरु महाराज की जय. ओम श्री महालक्ष्मी माता की जय. हर हर महादेव. सर्वांनी स्वामींचं नामस्मरण करायचे, ते पण टाळ्यांच्या गजरामध्ये, आणि मोठ्याने नाम घ्यायचं. माझाच आवाज मोठा आहे तर तुमचा काही येतच नाही. अहो मोठ्याने नाम घ्या म्हणजे महाराजांपर्यंत तुमचा आवाज पोचायला पाहिजे. तो महाराज अजून किती मोठ्याने बोलायचं, पण आणखी मोठ्याने बोलल्याने माणूस नाभी मुळापासून म्हणतो. आलं लक्षामध्ये. चला सुरुवात करायची. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ.
समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय
नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय सद्गुरु शिवा गोरक्षनाथ महाराज की जय सद्गुरु श्री गुरु महाराज की जय ओम श्री महालक्ष्मी माता की जय हर हर महादेव सर्वांना आदेश